मनोज जरांगे हा पागल माणूस आहे। खरोखर त्याला एखाद्या वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल त्यांना। बघा, मनोज जरांगेच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे। ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे म्हणणं म्हणजे मराठ्यांच्या विरोधामध्ये आग ओकणं असं आहे का? ओबीसीचं जे सामाजिक मागासांचं आरक्षण आहे ते आरक्षण टिकलं पाहिजे, त्याला धक्का लागता कामा नये हे म्हणणं म्हणजे कसा काय जातीवाद असू शकतो? त्यामुळे मनोज जरांगे हा पागल माणूस आहे। खरोखर त्याला एखाद्या वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल त्यांना। काय आहे, लोकशाही कशासाठी असते? आणि लोकशाहीचा अनादर अरे मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय आहे तो। आणि तुम्ही विधानसभेला आपटून बसला ना जरांगे, तुम्हाला 4 माणसं निवडून देता आली नाहीत। तुम्ही ज्या मतदारसंघात बसला तिथला माणूस तुमचा पराभूत झाला। तुम्ही कशाला मुख्यमंत्र्यांना, लोकनियुक्त माणसाला लोकशाहीचा अनादर करताय जरांगे? मनोज जरांगे हा पागल माणूस आहे। खरोखर त्याला एखाद्या वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल त्यांना। बघा, मनोज जरांगेच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे। ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे म्हणणं